गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी वर्षा नलवडे या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीची बातमी अतिशय महत्त्वाची आहे. पुणे मनपा निवडणुकीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी असल्याचं सूत्र सांगतायत. कार्यकर्त्यांकडून आमदार बापू पठारे यांच्या संदर्भात नाराजी आहे. प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. पठारेंचा मुलगा भाजपातून आपल्या उमेदवाराविरोधात लढणार हे कसं चालेल असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे. कार्यकर्त्यांचा प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समोर हा सवाल होता. बापू पठारे यांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवण्याची प्रदेश अध्यक्षांकडे या सगळ्या कार्यकर्त्यांनी विनंतीही केली आहे. या संदर्भात अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत. अक्षय, काय नेमक्या घडामोडी घडतायत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत? नक्कीच वर्षा, आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं मुलाखती घेण्यात येतात आणि या सगळ्या मुलाखतीमध्ये ते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासोबतच आमदार बापू पठारे हे देखील मुलाखतीसाठी उपस्थित आहेत. परंतु बापू पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी अलीकडेच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर ते निवडणूक सुद्धा महापालिका लढणार असल्याची चिन्ह आहे. आणि त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार कार्यकर्त्यांची नाराजी आहे की एकीकडे वडील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत आणि मुलगा मात्र भाजपमधून पालिका निवडणूक लढवणार, हे कशा पद्धतीने चालणार? आणि त्यातच बापू पठारे हे मुलाखतीला उपस्थित असल्यामुळे ही संपूर्ण नाराजी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यासमोरच मांडली असल्याची. निश्चितच त्यामुळे आता पक्षाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.